नमस्कार, मी सातारा जिल्ह्यातील सातारा शहरातून दादासाहेब राजे शिर्के तसेच शिवतेज माहिती अधिकार पत्रकार संरक्षण आणि महिला आघाडी संघटना राज्याध्यक्ष म्हणून या पदावर कार्यरत आहे। मित्रांनो, आजचं टॉपिक असं आहे, आजचा आपला एपिसोड 4था असेल। आजचा विषय असा आहे की थकीत कर्जदार व जामीनदार यांना एक सूचना द्यायची म्हणून हा एक व्हिडिओ तयार केला गेलेला आहे। त्याच्यामध्ये सूचना अशी आहे, थकीत कर्जदारांसाठी महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला बँकेकडून, पतसंस्थाकडून, फायनान्सर, बजाज फायनान्सर, अन्य कोणतेही फायनान्सर, प्रायव्हेट लिमिटेड ह्यांच्याकडून मोठ्या सेटलमेंटची जर ऑफर येत असेल तर तुम्ही जरा सावधानतेची भूमिका ठेवून पुढील निर्णय घेण्यात तुमच्याकडनं यावे। कारण की असं आहे की बरेचसे आता मार्केटमध्ये असं सुद्धा पाहायला भेटलेलं आहे की मोठी कर्जाच्या संदर्भात मोठी सेटलमेंटची ऑफर देतात आणि रक्कम भरायला लावतात आणि रक्कम भरून झाल्यानंतर परत हे आपल्याशी संपर्क साधत नाहीत आणि ह्यांच्या थकीत व्याजामध्ये ते भरून घेतात आणि त्याच्यामध्ये ते मायनस करतात आणि परत कालांतराने तुम्ही त्यांना जाब विचारायला गेलात किंवा अथवा संपर्क साधलात तर तुम्हाला ते उडवाउडवीचे उत्तरं देतात आणि म्हणतात की तुमच्या थकीत अमाऊंटमध्ये ती तुमची रक्कम जमा केली गेलेली आहे, उर्वरित राहिलेली रक्कम तुम्ही कधी भरताय। आता यासाठी तुम्हाला परत कालांतराने तुम्हाला नोटिसा चालू होतात। तर माझी एवढीच आपणास विनंती आहे की जर आपल्याला जर सेटलमेंट जर करायचे असेल तर डायरेक्ट त्यांच्याशी मेल करा, त्यांच्याशी मेन ब्रँच ऑफिसरशी तुम्ही संपर्क साधा, त्यांना कॉन्टॅक्ट करून त्यांना तुम्ही संपर्क साधून त्यांच्याशी तुम्ही सेटलमेंटवर चर्चा करा। जर तसं जर होत नसेल आणि त्यांच्या कुठल्या जर अनोळखी नंबरवरून तुम्हाला जर फोन येत असेल की आपलं असं कर्ज होतं, थकीत होतं, आपल्याला जर भरायला जमत नसेल तर आपल्याला एक मोठी ऑफर येत आहे, त्या ऑफरमध्ये तुमचे वन टाईम सेटलमेंट एवढी तुमची करून तुमची 100% ह्याच्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे। तर ह्याच्यावर थकीत कर्जदाराने निष्काळजीपणा न करता तातडीने ज्या तुमच्या फायनान्स, बँक, पतसंस्था जिथलं पण तुमचं कर्ज असेल तिथं तुम्ही स्वतः समक्ष जाऊन तिथं तुम्ही संपर्क साधा मॅनेजरशी की बाबा हे असं मला फोन आला होता, ही गोष्ट खरी आहे का, ठीक आहे, तसं जर असेल तर तुम्ही मला तुमच्याकडचं सेटलमेंट लेटर सह्य शिक्केसहित तुमच्या मला द्या, मी त्याच्यावर मी तुम्हाला एवढं राहिलेले मी तुम्हाला अमाऊंट ह्याच्यामध्ये एवढं सेटलमेंट मी तुम्हाला भरून देते। असं जर होत असेल तर तुम्ही निर्णय घ्या, अन्यथा असल्या कुठल्याही बोलीथापांना, कुठल्याही फोन किंवा मेसेजला बळी पडू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।